ठिकाणी तिथलं भक्ती निवास असेल, तिथलं शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल आणि त्यानंतर रोपवे जे आपण म्हणतो, रोपवेच्या ऐवजी आपण सप्तशृंगी माता नाशिकच्या त्या ठिकाणी जे फर्निचर आहे त्या पद्धतीनं त्या धर्तीवरती आपलं इथलं देखील फर्निचरचं काम सुरू करण्याचा आपण विचार केला आहे. एमएसआरडीसीची ते यंत्रणेच्या माध्यमातून सर्व डिप्या तयार केल्या, परंतु शेवटी 5-6 वर्षाचा कालावधी प्रत्येक वेगवेगळ्या टप्प्यातून खेळमधून पैसे घेऊन ते काम सुरू करायला देखील जात असतो. हे काम आता काही 1-2 वर्षाचं नाहीये, हे 5-7 वर्ष काम सुरू राहणार आहे आणि 5-7 वर्षामध्ये इथली सर्व परिस्थिती किंवा इथला सर्व परिसर हा देखील आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हे काम होत असताना हे काय पुन्हा एकट्या दुसऱ्याचं नाही किंवा कुठल्या व्यक्तिगत नाहीये, तर लाखो भाविक माझ्या पुणे जिल्ह्यातले विशेष करून कोकण भागातल्या रायगड असेल, त्यानंतर रत्नागिरी असेल, ठाणे असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, या अनेक भागातील भाविक या ठिकाणी येत असताना त्यांची देखील सुविधा किंवा व्यवस्था हे चांगल्या पद्धतीने करण्याचा आपण प्रयत्न करतोय. आपल्या मावळ तालुक्यातील जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांचं तीर्थक्षेत्र असेल किंवा आई एकविरेचा असेल, ही 2 प्रमुख तीर्थक्षेत्र आहेत आणि या परिसरातील चांगला विकास करणं हे लोकप्रतिनिधी म्हणून माझे देखील काम असणार आहे. आज आपण सर्वजण या ठिकाणी आलात की मनापासून आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना आई एकविरा देवी आपल्या सर्वांना उदंड निरोगी दीर्घ आयुष्य देव, आपला परिवार देखील सुखी समाधानानं राहो आणि या जनतेची सेवा करत असताना प्रामाणिकपणे त्यांची सेवा करून आपल्याला त्यांचे देखील दुवा आशीर्वाद मिळो एवढीच सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आज या ठिकाणी आपण सन्मान करत असताना मगाशी गुरुजींनी सांगितलं, अण्णा तू मंत्री झाला पाहिजे. मी मंत्री हो नाही हो याबद्दल मला कधी कुठली अपेक्षा नाही, मी आज जाहीरपणे सांगतो. परंतु आपल्या सगळ्यांच्या मनातली इच्छा आदरणीय दादा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होती, ते आपण पूर्ण करू शकलो नाही किंवा ते बघू शकलो नाही. परंतु दादाच्या रूपानं आज आपल्याला सुनित्रा वहिनी मुख्यमंत्री म्हणून जरी पाहायला मिळाल्या तरी खूप मोठा आनंद आणि समाधान भविष्यामध्ये आपल्याला मिळेल. आणि ज्या दिवशी आपल्या सुनित्रा वहिनी मुख्यमंत्री होती त्यावेळेला सुद्धा आपण इथं दर्शनाला, जसं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी सर्व मंत्रिमंडळ आणलं होतं, तसं आपण सुनित्रा वहिनीला सुद्धा या ठिकाणी घेऊन येऊ हा तुम्हाला निमित्ताने विश्वास देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्व टीमचं हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.